नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। हा जो तवा किंवा ही कढई किंवा हे पसरट असं जे भांडं आहे ना, ते आठवण करून देतं दिल्लीच्या चाटची। आणि तुम्ही म्हणत असाल की नवरात्र आहे आणि हा चाटचा काय प्रकार करतो आहे। तुमचं म्हणणं किंवा तुमचा विचार करणं अगदी बरोबर आहे, कारण चाटचाच प्रकार करायचा, पण तो उपवासाला चालणारा। आणि तो उपवासाला चालणारा प्रकार जो आहे त्यामध्ये आपण अर्थात सोनपरी भगर वापरणार आहोत। तसा सोपा प्रकार आहे, इंटरेस्टिंग आहे। म्हणजे मी तर म्हणतो की बाबा उपवास जरी नसेल तरी अशा पद्धतीने चाट केलं तर अजून मजा येईल। आणि सर्वात अगोदर आपला जो चाट बनवताना जो आपला मधलं स्टफिंग किंवा जे असतं, नेहमी चाट बनवतो आपण टिकिया बनवतो बटाट्याची, ती तशी नाही करायची आपल्याला, अशी करायची। बघा, ही शिजवलेली भगर आपण घेतोय इन्स्टेड ऑफ बटाटा। त्याच्यामध्ये 1-2 चमचे साबुदाणा, 2 चमचे दाण्याचा कूट, किसलेलं आलं, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ, हे सगळं आपण एकत्र करून घेऊ। हे सगळं छान एकत्र करून याच्यात पुन्हा 1 चमचाभर भगरीचं पीठ आपल्याला मिसळायचं आहे, जेणेकरून याचं छान असं बाइंडिंग आपल्याला करता येईल। क्या बात है। चलिए जी, आधा काम तो हुआ। अभी ये छोटी टिकिया मैं बना लेता हूं। टिक्की ही अशी बनवायची। ही आता तुम्हाला थोडीशी अशी जाड वाटत असेल, पण मजा पुढे आहे। आणि मी नेहमी म्हणतो की पदार्थ बनवताना जर तुम्हाला मजा आली नाही मग सगळं व्यर्थ आहे। चाट प्रकार म्हटलं तर मला इंदोर आठवतं। इंदोरचा सराफा तुम्ही गेले असाल आणि तिथे इतके वेगवेगळ्या प्रकारचे चाट असतात की ते खाता खाता पुरेवाट होते आपली। आणि त्याच्यामधलाच हा कदाचित असा प्रकार निघाला। सगळेजण थोडं बहुत एकमेकांचं बघून किंवा दुसऱ्याचं कोणीतरी सुचवतं ते बघून त्याच्यात काहीतरी आपलं टाकून असं करत असतात आणि करावं। मग याची कॉपी केली, त्याची कॉपी केली, असं नका। शेवटी खाद्यसंस्कृती वाढवायची आहे आपल्याला, की तुम्हाला तुमचं नाव वाढवायचं आहे। तुमचं नाव वाढत असेल, वाढवायचा एक सुप्त हेतू त्याच्यात असतो, पण बिघडतं कुठे? कोणाचं तरी चांगलं काहीतरी गुण आपल्याला लागलं तर नाही बिघडत ना। चला मग हे शिका। टिकिया बनवण्यापूर्वी बटाटा जो आहे आपल्याला छान असा किसून घ्यायचा। जेवढ्या लांब सल्ल्या काढता येईल तेवढ्या लांब सल्ल्या काढायच्या। म्हणून बटाटा जो आहे मोठ्यात मोठा असा घ्या। साधारण असे लांब लांब हे झाले पाहिजे। हे छान बटाटे जे आहेत ते अशा पद्धतीने, म्हणजे एका प्लेटमध्ये एकच तुमचा हा गेला पाहिजे। ओके, एवढं लक्षात घ्या। यामध्ये तेल जे आहे ते प्रॉपर गरम होऊ द्या, थंडही नको आणि जास्त गरमही नको, मध्यम। आणि हे जे टिकिया आपण बनवल्या या बनवून ठेवू शकत नाही तुम्ही, की आपण सगळ्या पहिले बनवून ठेवू आणि मग त्याला शालो फ्राय करू, तसं नाही। ही बनवलं की लगेच टाकायची अशी। क्या बात आहे। एक झाला की याला असं बाजूला ठेवायचं, म्हणजे जास्तीचं तेल जे आहे ते निथळून जाईल। आता या बटाट्याच्या ज्या सल्ल्या असतात त्या पसरल्या तर त्या ह्याच्यावर टाकायच्या, म्हणजे काय होतं की त्या कामात येतात आणि छान क्रिस्पी असा तो प्रकार तयार होतो। याला हलकेच प्रेस करायचं। क्या बात आहे। आणि यावर हे सगळे जे पदार्थ आहे उपसाला जातात। हे छान मलईचं दही आहे, त्यात साखर घातली आहे, शिंगाड्याची शेव, हे खारवलेले दाणे, कोथिंबीर, ही पुदिन्याची चटणी, त्यानंतर आल्याचे काप आहेत, जिरे पावडर आणि चिंचेची चटणी।
तर एक वेगळ्या पद्धतीचं चाट जे उपवासाला चालेल असं आपण बनवलं, त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की फक्त बदल केलेला आहे की इन्स्टेड ऑफ बटाटा आपण भगरीचा वापर केला आणि भगरीचा वापर करताना सुद्धा त्यात थोडासा साबुदाणा दाणे असे वापरून त्याला इंटरेस्टिंग केलं आणि बटाटा जो आहे तो वरून क्रिस्पी होण्यासाठी केलेला आहे. तर पदार्थ तेच असतात, फक्त वापरण्याची पद्धत जर बदलली तर एक वेगळा पदार्थ तयार होतो आणि त्याला साथ देते सोनपरी भगर. शुद्ध दाणेदार, झकास चवदार सोनपरी भगर. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अंबाबाईचा उदो उदो करा.